आता आपला हा लेक्चर PYQs म्हणजे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे अशा टाईपचे क्वेश्चनवर घेतोय. जिथं ट्रिक लावता येतं आपण ट्रिक लावू, जिथं ट्रिक नाही लावता येत तिथं मग प्रॉपरली आपण सॉल्व्ह करून घेऊ. आणि कोणत्या टिप्स आठवण ठेवायची आहे की जर आपलं सोल्युशन येत असेल मग काहीतरी हिडन जे दिसतं ना आपल्याला व्हॅल्यू, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्हॅल्यू, जसं पहिली व्हॅल्यू जर मला हे असं दिसत असेल XY - 5X, नंतर हे दिसत असेल, हे असं फॉर्मॅट मध्ये दिसत असेल तर त्याला टिक करून लगेच आन्सरकडे म्हणजे लगेच आन्सरला टिक करून द्यायचं आणि पुढच्या क्वेश्चन वरती वाढायचं. ही महत्वाची टिप आहे, लक्षात घ्या. का? कारण यू वॉन्ट टू सेव्ह युअर टाइम. हाव? कसं की पहिले काय करायचं, सोल्युशन काढता काढता जर अर्ध सोल्युशन आलं, पहिले 2-3 व्हेरिएबल आपले येऊन गेले आणि ते कोणासोबत तरी सिमिलर होत असेल तर त्याला टिक करून मोकळं व्हायचं. कळलं का? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. का? तुम्ही जर 1-2 मिनिटं सॉल्व्ह करण्यामध्ये वेस्ट करत असेल आणि तुम्हाला आन्सर माहित असेल तर टिक करून मोकळं व्हा. डोंट वेस्ट युअर टाइम. कळलं का? की नाही परफेक्ट सोल्युशनच चेक करू. आपल्याला इकडे बोर्डाची एक्झाम द्यायची नाहीये. वी आर हिअर फॉर द क्विक आन्सर. वी वॉन्ट क्विक आन्सर्स. जेवढं जास्त लवकर होत असेल तेवढं लवकर आपण आन्सरला टिक करायचं आणि पुढच्या क्वेश्चनवर जायचं, कारण आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं. द टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा आता याला सॉल्व्ह करायचं. इथं काय लिहिलेलं आहे, द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन द लाईन एक्स. हा एक्स हा माझा एक लाईन आहे, हा इक्वेशन आहे आणि एक वायची लाईन इक्वेशन आहे. इज मला याच्यामध्ये काय जॉईंट इक्वेशन म्हणजे या दोन्हीचं लाईनचा बायसेक्टरचा इक्वेशन काढायचं. कशाचा? बायसेक्टरचा. जॉईंट बायसेक्टर म्हणजे दोन बायसेक्टर. आता दोन बायसेक्टर कशी बघा, लक्षात घ्या. जर मी तुमचा हा वाय ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस घेतला, मी इकडनं बघा आता x इज इक्वल टू 5 दिलेला आहे, म्हणजे x इज इक्वल टू 5 मी इथे घेतो. ही लाईन तुमची झाली x इज इक्वल टू 5 वाली. ही तुमची x इज इक्वल टू 5 वाली लाईन झाली. आणि इकडे मी ही घेतो y इज इक्वल टू 3 वाली. कायम लक्षात घ्यायचं, कायम लक्षात घ्यायचं, याचा जो बायसेक्टर असेल तो ओरिजिन मधनं पास होणार आहे. बघा काय सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. याचा जो बायसेक्टर असेल तो ओरिजिन मधनं पास होणार आहे. का बरं ओरिजिन मधनं पास होणार आहे? कारण दोन्ही हे बघा पॅरलल लाईन्स म्हणून, याच्यासोबत पॅरलल म्हणजे परपेंडिक्युलर लाईन म्हणून लक्षात घ्या. का बरं परपेंडिक्युलर लाईन आहे? कारण बघा लक्षात घ्या, इथून हा जो अँगल असेल हा याला बायसेक्ट करणार आहे, म्हणजे ही तुमची बायसेक्टर असेल. म्हणजे याचा जो तुमचा ओरिजिन म्हणजे याची जी व्हॅल्यू असेल, याचा जो स्लोप असेल तो स्लोप कायम m इज इक्वल टू 1 ठेवायचा. काय ठेवायचा? m इज इक्वल टू 1 कायम. आणि त्याचा उलटा स्लोप म्हणजे हा त्याचा बायसेक्टर, दुसरा बायसेक्टर, हा त्याचा दुसरा बायसेक्टर, याचा जो तुमचा स्लोप असेल m इज इक्वल टू -1 असेल. हे डोक्यात राहू द्या हा का, कारण एकमेकांना हे कसे असतात रे, परपेंडिक्युलर असतात. म्हणून हा 1 असेल तर त्याच्यामध्ये -1 आपण त्याचा इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये असेल. बरोबर ना? आपण मागे पण ते शिकलेलं आहे. आता बघा मला m ची व्हॅल्यू भेटली ऑफ दिस, मला या m ची व्हॅल्यू ऑफ दिस. ओके, आता एक काम करायचं, तुम्हाला जर हे नाही करत असेल ना तर सिम्पली एक बायसेक्टरला m बोलून द्यायचं, दुसऱ्या बायसेक्टरला एक बायसेक्टरच्या स्लोपला 1 देऊन द्यायचा, दुसऱ्या बायसेक्टरच्या स्लोपला -1 देऊन द्यायचा. ही कन्सिडरेशन कायम करायची. दॅट्स इट. तुम्हाला डायरेक्ट लिहून घ्यायचं m इज इक्वल टू 1 करून घ्या आणि त्याचा जो रेसिप्रोकल आहे त्याचा परपेंडिक्युलर आहे m इज इक्वल टू -1. हे दोन तुमचे स्लोप तुम्हाला पाठ पाहिजे. कसे द्यायचे लक्षात घ्या. जर तुम्हाला सांगितलं जॉईंट इक्वेशन ऑफ अ बायसेक्टर सांगितलं तर तुम्हाला हे कन्सिडरेशन करायचं आहे. हा एक स्लोप, हा एक स्लोप, दोन स्लोप घेऊन घेऊ. आणि हा माझा पॉइंट काय राहील रे, हा माझा पॉइंट काय राहील, हा माझा पॉइंट राहील काय 5,3 पॉइंट असेल. बरोबर, माझा x भेटला, y भेटला, दिस पॉइंट. आता या पॉइंटला तो इक्वेशन बनणार आहे, दोन्हींचा जॉईंट इक्वेशन या पॉइंटवर बनणार आहे. तर आपण काय करणार, स्लोपचा यूज करणार. मी या लाईनचं इक्वेशन बनवण्यासाठी स्लोपचं इक्वेशन करतो. आय विल यूज द इक्वेशन ऑफ स्लोप. ओके, तर फॉर्म्युला काय असतो स्लोपचा?
स्लोपचा म्हणा आपण इक्वेशन ऑफ द प्लेन म्हणा स्लोप सोबत असतो बघा. इक्वेशन ऑफ लाईन y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. बरोबर ना. पहिले तुम्हाला m काय घ्यायचं, m काय घ्यायचं, m तुम्हाला हा घ्यायचं, m तुम्हाला 1 घ्यायचं. m तुम्ही इकडे 1 घेणार आणि y1 काय घेणार तुमचा, y1 काय राहील बरं तुमचा 3 आणि x1 काय घेणार तुमचा 5. व्हॅल्यू टाका. y मायनस 3 इज इक्वल टू 1 इंटू, आता 1 आहे 1 नाही लिहिला तरी चालतंय, इंटू x मायनस 5. याला इकडे घेऊन या, याला इथे घेऊन आले, तुमचं इक्वेशन काय बनतंय, या वायला तिकडे घेऊन जा. x मायनस वाय हा तिकडे गेला तर काय होऊन जाईल, प्लस होईल म्हणजे -2 होऊन जाईल. बरोबर ना. इज इक्वल टू 0. हे डोक्यात आलं कसं आलं, कळलं का. पुढे करेक्ट आहे. ओके, हा इक्वेशन झाला. आता एक काम करू, हा इक्वेशन झाल्यानंतर याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन द्या. हा इक्वेशन नंबर 1 आपला झाला. आता सिमिलरली इक्वेशन नंबर सेकंड बी कसा असेल, सिमिलरली इक्वेशन नंबर सेकंड कसा असेल, याच्या प्रमाणेच करा तुम्ही. आता इकडे लक्ष द्या, इथं ऍज इट इज राहील y मायनस, इथं लिहितो मी, याच्या सारखा राहील y मायनस 3 राहील, y मायनस 3 राहील, पण इथं हा काय होऊन जाईल रे, -1 असेल, म्हणजे इज इक्वल टू मायनस एक्स. आता लक्षात घ्या, मायनस जर मी मध्ये टाकला तर मायनस एक्स होऊन जाईल आणि हा प्लस होऊन जाईल +5. हे डोक्यात आलं कसं आलं. मी डायरेक्ट याच्यामध्ये याची व्हॅल्यू चेंज केली आणि इकडे तुमचा एक फॉर्मॅट लिहिला. याला इथं पाठवा, इथं प्लस होऊन जाईल म्हणजे x प्लस वाय मायनस, हा इकडे आला तर हा मायनस होऊन जाईल आणि हा 3, दोन्हीची ऍडिशन -8 इज इक्वल टू 0. हे तुमचं आलं सोल्युशन. आता एक काम करा, दोन्हींना मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता जेव्हा मी दोन्हींना मल्टिप्लाय करेल तर तो आपला इक्वेशन असेल. आपल्याला सांगितलेलं आहे जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन मध्ये दोन्ही इक्वेशनना मल्टिप्लाय करून द्यायचंय. दॅट्स इट. कळलं का. जसं आपण करतो एक्स, आता जर दोन्ही मी मल्टिप्लाय केले तर इथं काय अप्लाय होतं रे, डिस्ट्रीब्युशन. बघा काय अप्लाय होतं, डिस्ट्रीब्युशन लॉ. आता डिस्ट्रीब्युशन लॉ अप्लाय करण्यासाठी मी इकडे काढतो. पहिले या ब्रॅकेटला एक्स सोबत मल्टिप्लाय करणे, तर याला एक्स या ब्रॅकेट या इक्वेशन सोबत डायरेक्ट मल्टिप्लाय करतो. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, नंतर एक्स इंटू वाय प्लस एक्स वाय, एक्स इंटू 8 मायनस 8x. हे डोक्यात आलं कसं आलं. नंतर मायनस वाय सोबत करा सगळ्यांसोबत, मायनस वाय इंटू दिस मायनस एक्स वाय. आता थोडं लॉजिक लावा रे, आता थोडं लॉजिक लावा. आपला हा जो इक्वेशन आहे ना, मी याला सॉल्व्ह करण्यापेक्षा ना मी कुठे व्हेरीफाय करतो, पहिले दुसरे आन्सर चेक करतो. ऑप्शन मध्ये दिसतंय का, बघा चेक करा. ऑप्शन मध्ये दिसतंय का, चेक करा. एक्स स्क्वेअर इथं नाहीये, हा कट होऊन जाईल. इथं नाहीये, हा बी कट होऊन जाईल. इथं नाही, हा बी कट होईल. एक आन्सर येतं तुमचं. तरी पण आपण सॉल्व्ह करून घेऊ. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टिप. हा अर्ध्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजेल की आन्सर काय. आलं लक्षात. मग लिहा, सॉल्व्ह करून घेऊ. एक्स वाय, आता वाय सोबत करतोय, मग इकडे मायनस वाय प्लस वाय म्हणजे मायनस वाय स्क्वेअर होऊन जाईल. वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर. आता बघा रे, हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे का, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर झालं. तरी पण व्हेरीफाय होतोय. अजून पुढे जाऊ की नाही, 10x नाही दिसत, 6x नाही दिसत, सॉरी 6x, 6y इकडे वाटतं, एक्स नाही वाय इकडे चुकलं होतं. एक मिनिट, हा वाय इथं चुकलं होतं रायटिंग मध्ये, ऑप्शन मध्ये इथं 6y. ओके, आता पुढे जाऊ देऊ. y इंटू 8, y इंटू 8 हा मायनस आहे, तो मायनस आहे, तर काय होऊन जाईल रे, प्लस 8y.
बरोबर. आता 2 सोबत x -2 इंटू एक्स, -2 इंटू एक्स काय झाला तुमचा, -2 इंटू एक्स -2x. आता बघा हा का, परत एक वेळा व्हेरिफिकेशन, -2x आणि हा प्लस -8x दोन्हीची ऍडिशन होते, -10x होतो. 10x आहे का बघा, हा आहे बघा, हा पण व्हेरीफाय झाला, हा पण व्हेरीफाय झाला, हा पण व्हेरीफाय झाला. ओके. नंतर -2 इंटू x सोबत झाला -2 इंटू y -2y. आता -2y मला भेटलेला आहे, इथं माझा +8y आहे. 8y मधनं 2 गेले किती उरतात रे, 6y उरतात. 6y आहे का, हो आहे, झाला अभि व्हेरीफाय. बरोबर. नंतर -2 इंटू -8 म्हणजे +16. +16. आता बघा +16 आहे, हो आहे, झाला आन्सर. एक तर तुम्ही असं सॉल्व्ह करत राहा, लेंदी सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला सांगतो, डोंट वेस्ट युअर टाइम इन एक्झामिनेशन हॉल. जिथं लवकरात लवकर भेटत असेल टिक करा आणि पुढच्या क्वेश्चनवर जा. कळलं? ओके, राईट डाऊन दिस. दिलं गेलं का? कार्तिक दिसतंय ना? चला ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. ओके, बघा आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं, सबस्टिट्यूशन करायचं आहे. पण कशाचं बघा, इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, आपल्याला थिटा काढायची, थिटाची व्हॅल्यू आपल्याला 2 दिलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले याला लिहून घ्या, 2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 cos थिटा. तर एक काम करेल, एक तर मी याला एक तर साईनला कॉस मध्ये कन्वर्ट करेल, कॉसला साईन मध्ये कन्वर्ट करेल. पण सगळ्यात इझी वे काय आहे, इथं स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे आपल्याला एकदम सिंपल वे माहिती आहे. साइन स्क्वेअर एक्स काय असतं तुमचा, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स असतो, बरोबर ना. याचं अगर सबट्रॅक्ट करून सबस्टिट्यूट करून द्या, 2 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3 cos थिटा असं झालं. 2 ला मध्ये टाकून दिलं, नाही तर 2 ला राहू द्या, 2 ला मध्ये टाकून द्या. 2 ला मध्ये टाकलं तर 2 मायनस 2 cos स्क्वेअर थिटा, इथे काय होईल बरं, याला इकडे घेऊन या, -3 cos थिटा इज इक्वल टू 0. आता एक काम करायचं रे, असं जर आलं
असं जर आलं तर याच्यामध्ये थोडं ऍडजस्टमेंट करा, सिम्बॉलचं ऍडजस्टमेंट करा, सगळ्यांना मायनस करून द्या. सगळ्यांना मायनस केलं तर या कॉस स्क्वेअर पुढे घ्या, याला पण पुढे घेऊन घ्या, 2 ला मागे जाऊ द्या. बघा लक्षात घ्या, मी याला पुढे घेतो म्हणजे यांना सगळ्यांना मायनसने मल्टिप्लाय केलं, मायनसने मल्टिप्लाय केलं तर मी ऍडजस्टमेंट करतो. 2 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 3 कॉस थिटा, हा तिकडे हा प्लस आहे, हा मायनस होऊन जाईल, -2 इज इक्वल टू 0, कारण 0 आहे तिकडे आपण मायनस साईन घेऊन गेलो तर काही 0 होऊन जाईल, तो काही प्रॉब्लेम नाही. मग आता इकडे काय करायचं, याला एक्स मानायचं रे, याला एक्स मानायचं, कॉसला एक्स मानायचं. कॉसला एक्स मानला तर आपलं काय बनून जातो, 2x स्क्वेअर प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. अरे काम करा रे, एक्स का आपण कन्सिडर केलं, कारण मला काय करायचं, इकडे स्प्लिट करायची, व्हॅल्यू काढायची कॉसची, कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 काढेल मी. आता स्क्वेअर आहे तर त्याचे 2 व्हॅल्यू येतील, वी नो दॅट. तर काय करा, स्प्लिटिंग मेथड यूज करा, स्प्लिटिंग मेथड करा. काय करू स्प्लिटिंग मेथड मध्ये, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं, 2 into 2 किती असतं, 4 असतो, बरोबर. 4 असतो तर 4 ला आपण कसं कसं लिहू शकतो, 4 1 जा किंवा 2 2 जा, हे आपले 2 फॅक्टर्स बनवू शकतात 4चे, 2 फॅक्टरने आपण बनवून टाकलं. पण आता बघायचं, एक मध्ये 3 आहे, आता एक तर मी या दोनचे ऍडिशन केलं तर 4 यायला पाहिजे, पण इथं 3 येतंय. या दोनचे ऍडिशन केलं तर 5 येतंय, पण इकडे 3 येतंय. पण यांचं दोन्हीचं सबट्रॅक्शन केलं तर 0 येईल, इथं 0 आहे का नाही. या दोनचं सबट्रॅक्शन केलं तर 3 येतोय का, हो येतोय, बरोबर की नाही. मग याच्या प्रकारे आपण काय करणार, इकडे 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस एक्स, मी 4x मधनं एक एक्स काढला तर माझा 3x आन्सर येतो, करेक्ट आहे. -2 इज इक्वल टू 0, तर याच्यामध्ये कॉमन 2x काढून घेतला, 2x काढला तर 2x प्लस 2 माझा उरेल, आणि इथं -1 काढून घेतला तर -1 काढला नाही काढला म्हणजे x प्लस 2 होऊन जाईल, इज इक्वल टू 0. तर 2 बाहेर निघाला ना, इथं x प्लस 2 बाहेर निघला म्हणून इकडे x प्लस 2 होऊन जाईल, आणि इकडनं मायनस बाहेर निघला तर x प्लस. आता बघा इकडे लक्ष द्या, आता x प्लस 2 इज इक्वल टू x0 मला एक भेटला, दुसरं मला काय भेटलं, इथं 1 असतो, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0, हा मला व्हॅल्यू भेटली. इथं x ची व्हॅल्यू काय आली रे, -2 आली, आणि इथं x ची व्हॅल्यू काय, हा तिकडे गेला तर काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. इथं 2x आहे, हा मल्टिप्लाय करतो, इकडनं तिकडे गेला तर काय होऊन जाईल, 1/2 होऊन जाईल. पण एक्स तुमचा काय आहे बरं, एक्स तुमचा कॉस आहे रे. लक्षात घ्या, कॉसची व्हॅल्यू -2 होऊ शकते का, कधीच नाही. का बर, आपल्याला माहिती आहे ना, त्याची रेंज जी असते ना, कॉसची जी रेंज असते ना, ती -1 आणि 1 मध्ये असते. आलं लक्षात, त्याची रेंज -1 आणि 1 मध्ये आहे, तर त्याचे आन्सर काय कुठे राहतील रे, 1 आणि -1च्या मध्येच असतील, बाहेर जात नाही. लक्षात घ्या का, कॉस आणि साईनची जे रेंज आहे ती सारखी आहे, म्हणजे हा तुमचा नॉट इक्वल टू -2 असेल कॉस. मग आपला कॉस काय आला, आपला कॉस आला कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. आता मला सांगा रे, कॉस 1/2 कुठे असतो, किती, पाय बाय 3 वर असतो. मग मी लिहिल कॉस π/3, म्हणजे माझा थिटा आला π/3. आता चेक करा ऑप्शन मध्ये π/3 कुठे आहे का, हो इथं आहे, इथं आहे, इथं नाही आहे, हा कट होऊन जाईल, हा कट होऊन जाईल, 2 ऑप्शन उरले. आता 2 ऑप्शन उरले, आता दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे भाऊ, दोन्ही पण कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. आपल्याला माहिती क्वाड्रंट आपण बघितलेलं आहे, आणि एक शॉर्टकट ट्रिक पण आपण बघितली आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी. आता मला सांगा रे, कॉस हा पॉझिटिव्ह कोणत्या डिरेक्शनला आहे, कुठे असतो, कोणत्या क्वाड्रंट मध्ये, 4th क्वाड्रंट मध्ये. म्हणजे इथं हा जर थिटा असेल तर मी इकडे काय करेल, याला मी यूज करतो, मी इथं लिहितो कॉस π/3, यालाच मी 60 डिग्री मायनस करतो, कशा म्हणणार आहे, कॉस 2. आता बघा तुमचा हा सी जो हा तुमचा 2π असतो, बरोबर, हा या साईडला आहे, बरोबर, या साईडला आहे, म्हणजे कॉस मधनं मी मायनस थिटा करेल, बरोबर की नाही, कॉस मधनं -π/2 करेल, म्हणजे 2π मधनं मी थिटा म्हणजे π/3 करेल. आता काढा आन्सर, कॉस हा इकडे आला मल्टिप्लाय होईल 6 मधनं 1 गेला 5π/3. आता चेक करा 5π/3 आहे का, इथं आहे का, इथं बी मध्ये, तर बी इज युअर करेक्ट ऑप्शन. आलं लक्षात.
दिस इज अ प्रॉपर वे टू सॉल्व दिस क्वेश्चन्स. ओके. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, ए वेक्टर आपल्याला दिलेला आहे आय जे के अँड सी वेक्टर जे, इथं जे, हा जे व्यवस्थित आय नाही आहे, जे मायनस के वेक्टर दिलेला आहे अँड बी इज द वेक्टर सॅटिस्फाईंग दिस रूल. म्हणजे ए क्रॉस बी सी वेक्टर असतो आणि ए डॉट बी ए वेक्टर इंटू डॉट बी वेक्टर 3 आहे. देन वी वॉन्ट टू फाइंड द 3 टाइम ऑफ द बी स्क्वेअर इज व्हॉट मॅग्निट्यूड ऑफ द बी स्क्वेअर. ओके. आता आपल्याला बी पहिलं बघा, आता जर मला हे काढायचं आहे तर मला बी माहित पाहिजे रे, तर बी कसं काढणार पहिले बघा. पहिले कंडिशन समजून घ्या. जर मी बी वेक्टर मानायला गेलो तर मी काय करतो, बी वेक्टरला b1 आय वेक्टर प्लस b2 जे वेक्टर प्लस b3 के वेक्टर असं लिहितो. जर मला काय दिलेलं आहे, हे डॉट प्रोडक्ट दिलेलं आहे, ए डॉट बी प्रोडक्ट दिलेला आहे, डॉट प्रोडक्ट दिलेला आहे, तर मी काय करेल, या दोनचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू b1 प्लस 1 इंटू b2 1 इंटू b3 प्लस b3, ही माझी व्हॅल्यू आली. आणि आपल्याला याची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आहे, मी इकडे लिहितो 3 आलं का डोक्यात. आता एक काम करतो, माझ्याकडे जे जे वस्तू आहे मी ते वस्तू टाकेल इकडे, पण इथे बघा ही कंडिशन दिलेली, या कंडिशनने मला इकडे आता सॉल्व्ह करेल. ए क्रॉस बी, पहिले डॉट प्रोडक्ट घेतला, आता क्रॉस प्रोडक्ट घेऊ. आता आपल्याकडे इलेमेंट कोणकोणते असतात, आय कॉमन असतो, जे कॉमन असतो, के कॉमन असतो. माझ्याकडे ए चे आहे का, हो आहे, 1 1 1 आहे. माझ्याकडे बी चे आहे का, हो आहे, हे दिलेले b1 b2 आणि b3 माझ्याकडे आहे. आणि हे आपल्याला इक्वेट कोणासोबत केलेलं आहे रे, हे इक्वेट सी सोबत केलेलं आहे. आणि सी म्हणजे आपला काय बरं, सी का आपला आय मायनस के आहे, हे मला दिलेलं आहे. दिस इज अ गिवन बाय दिस. आपण प्रॉपरली करा. आता मी याच्यावरनं काय काढणार बरं, याच्यावरनं करा आय इंटू दिस b2 मायनस सॉरी b2 नाही, याला क्रॉस केला तर b3 मायनस b2, बरोबर. डिटर्मिन घेतो आपण इथं मायनस जे कॅप, याला क्रॉस केला b3 मायनस b1, याला क्रॉस केला प्लस के वेक्टर b2 मायनस b1 इज इक्वल टू जे वेक्टर मायनस के वेक्टर. आता काम करा रे, कंपॅरिझन करून घ्या. कंपेअर कसं करतो आपण, आय वाला सोबत कंपेअर करतो. इथं आय आहे का, नाहीये, म्हणजे आपला b3 मायनस b2 इज इक्वल टू काय, तुमचा 0 आहे, कारण आय ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, 0 सोबत मल्टिप्लाय केलेली म्हणून दिलेली नाहीये. नंतर दुसरी b3 मायनस b1 इज इक्वल टू सांगा काय असेल, मग जेचा पुढे काही नाही म्हणजे 1 असेल, बरोबर की नाही. नंतर के, आता के सोबत काय तुमचा b2 मायनस b1 इज इक्वल टू इथं -1 आहे, -1, हे 3 वाले तुम्हाला भेटले रे, आलं लक्षात. अरे हा सॉरी, हा प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणजे याचा आन्सर -1 मध्ये, बरोबर. आता हा -1 येईल, हा का बर, लक्षात घ्या कम्पेअर करताना तो पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणून आन्सर मध्ये निगेटिव्ह लिहून घेईल. आलं लक्षात. जर मी याची कन्सिडरेशन करेल तर हे दोन्ही इक्वल होऊन जातील रे, b3 इज इक्वल टू b1 होऊन जाईल, का बरं, हा तिकडे गेला तर इक्वल होऊन जाईल, b3 इज इक्वल टू b2 होऊन जाईल, सॉरी हे हा तिकडे गेला तर मायनसचा प्लस होऊन जाईल, हे दोन्ही इक्वल होऊन जातील, हे महत्वाचं आहे. हा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इकडे लक्ष द्या. जर मी एक कन्सिडरेशन करू इकडे, इथे जर मी तुम्हाला सांगेल b3 b2 b1, मी तुम्हाला असं पण लिहू शकतो की जो b1 आहे तो इकडे गेला आणि हा इकडे आला तर हा b3 प्लस 1 होऊन जाईल, बघा का.
हा -1 जर इकडे आला प्लस होईल, हा मायनस तिकडे गेला तर हे होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे B1 इज इक्वल टू B3 प्लस 1 होऊन जाईल. अजून कोणती व्हॅल्यू भेटेल आपल्याला इकडनं? इथं जर मी B2 घेतला, हा तिकडे गेला तर हा मायनस वाला घ्यायचा का नाही, हा प्लस मध्ये होऊन जाईल, हा तिकडे गेला तर प्लस मध्ये होऊन जाईल, म्हणजे B1 -1 ही एक मला टर्म भेटेल. बघा मला तिन्हीची व्हॅल्यू भेटलेल्या आहे एक कन्सिडरेशन एक मध्ये, म्हणजे एकमेकांच्या रिलेटेड मध्ये. आता या व्हॅल्यू जे आहे आपण याच्यामध्ये टाकू, एक फॉर्म्युला मध्ये टाकू. कोणता फॉर्म्युला? या फॉर्म्युलामध्ये हा डॉट प्रोडक्ट आहे ना, याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आणि एक व्हॅल्यू फाइंड आउट करू, त्याच्यावरनं दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करू, त्याच्यावरनं तिसरी व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि मग आपण काय करणार बरं, हा याचा मॅग्निट्यूड. कळलं का? माझ्याकडे हा डॉट प्रोडक्ट दिलेला आहे. डॉट प्रोडक्ट मध्ये काय आहे, B1 प्लस B2 प्लस B3 इज इक्वल टू 3 हा माझ्याकडे गिवन आहे. मी काय करतो, B3च्या जागेवर B2 टाकून देतो. B1 प्लस B2 प्लस B2 इज इक्वल टू 3. आता हा काय होऊन जाईल रे, B1 प्लस 2 टाइम ऑफ B2 होऊन जाईल इज इक्वल टू 3. हा B1 इज इक्वल टू, हा तिकडे गेला तर काय होऊन जाईल, नाही तर हा याला इकडे राहू द्या, B1 ला तिकडे पाठवा, 2 टाइम ऑफ B2 इज इक्वल टू, हा तिकडे गेला 3 मायनस B1 होऊन जाईल. आता मला सांगा रे, इथं B1 ची व्हॅल्यू बघा, त्याच्यामध्ये B2 राहायला पाहिजे. B2 वाला आहे का? नाहीये, ते इकडे इथं ऍडजस्ट करून घेऊ. याला मी असं पण लिहू शकतो ना, B1 इज इक्वल टू B2 प्लस 1 असं पण लिहू शकतो. B1 ला मी B2 प्लस 1 पण लिहू शकतो. याला पण सॉल्व्ह केलं तरी ते येणार आहे, याला पण सॉल्व्ह केलं तरी ते येणार आहे. मी काय करतो, मला B2 का पाहिजे, कारण इथं B2 तर मला इथं पण B2 क्रिएट करावं लागेल. तर B1च्या जागेवर मी काय लिहिल, 2 टाइम ऑफ B2 इज इक्वल टू 3 मायनस B2 प्लस 1 हे लिहिलं. आता ब्रॅकेट उघडून द्या. आता ब्रॅकेट उघडला तर 2B2 इज इक्वल टू 3 मायनस B2 मायनस 1 असं येईल. हा इकडे आला तर काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल, म्हणजे 3B2 होऊन जाईल इज इक्वल टू, याचा म्हणणं हा गेला 2 होऊन जाईल. बरोबर, 3 मधनं 1 गेला 2 होऊन जाईल. हा तिकडे गेला तर B2 ची व्हॅल्यू मला काय भेटली, 2/3 भेटली. सिमिलरली हा इक्वल असतो B3 सोबत, मग तुमचा B3 ची व्हॅल्यू पण ही झाली, 2/3 आली, दोन्हीची व्हॅल्यू भेटून गेली. सिंपल आहे. कळलं का? आता मला तिसरा पाहिजे. मला काय पाहिजे बरं, मला B2 पाहिजे, B2 दिलेला, सॉरी B1 पाहिजे. आता B1 ची व्हॅल्यू आपण मागेच बघितली होती, काय होती रे तुमची, इकडे बघा, B1 ची व्हॅल्यू होती B2 प्लस 1. आता लिहा, B2 तुमचे काय आलेला आहे, 2/3 प्लस 1, हा तिकडे गेला तर काय होऊन जाईल, मल्टिप्लाय, म्हणजे इकडे 5/3 होऊन जाईल तुमचा, म्हणजे B1 ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला बघा मॅग्निट्यूड काढायचं आहे तुम्हाला, A1 B2 इक्वेशन नाही विचारलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही इक्वेशन बनवणार, आन्सर काढणार नाही. आता काय करणार, तुम्ही डायरेक्ट मॅग्निट्यूड काढा, 3 टाइम ऑफ मॅग्निट्यूड ऑफ B असं काढा, स्क्वेअर बी घेऊन घ्या, डायरेक्ट याच्यामध्ये सॉल्व्ह करू, एक एक काढू परत टाकू, असं टाइमपास नाही करायचा, याच्यामध्ये टाकून द्या सगळं. आता 3 बाहेर लिहिला, मॅग्निट्यूड ऑफ असा असतो, तो कसा असतो रे, अंडररूट मध्ये B1 चा स्क्वेअर म्हणजे 25/3 होऊन जाईल, सॉरी 9 होऊन जाईल, प्लस B2 चा स्क्वेअर म्हणजे 4/9 होऊन जाईल, B3 चा स्क्वेअर म्हणजे 4/9 होऊन जाईल, आणि याचा स्क्वेअर आहे हा, आणि हा कट होऊन जाईल रे, बरोबर का? मग याचा अंतर काय होईल बरं, हे तिन्ही सारखे आहे, मग इकडे काय होऊन जाईल, 3 टाइम ऑफ इथे 9 होऊन जाईल, आणि यांची ऍडिशन किती येईल बघा, 33. तर डिवाइड करा. आता डिवाइड केलं, हा झाला 3 3 जा, हा 3 1 जा, हा 3 1 जा, हा 3 1 जा, 3 1 जा, म्हणजे इकडे आन्सर आला 11. आता चेक करा 11 कुठे आहे तुमचं, 11 इज ए, सो ए इज युअर करेक्ट ऑप्शन. डोक्यात आलं कसं केलं, समजले का? फर्स्ट मला दिलेला आहे रे टॅन ऑफ साइन इनवर्स एक्स, म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन देऊन दिलं आहे.
अशा वेळेस एकच गोष्ट करायची तुम्हाला, इथं लेट कन्सिडर करायचं रे, लेट. जर असं मध्ये मध्ये फंक्शन दिलं असेल तर आपण काय करायचं, एक्स इज इक्वल टू साइन एक्स कन्वर्ट करून घ्यायचं. सॉरी साइन एक्स नाही, साइन टी. तो एक्स तर दिलेला आहे, इथं टी द्यावा लागेल. बघा काय करतो व्यवस्थित लक्ष. तर मला सांगा, जर मी हा दिला तर हा याचा डीएक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमचा, कॉस टी dt, बरोबर ना. याची व्हॅल्यू पुट डाऊन करून द्या, दॅट्स इट. याची व्हॅल्यू पुट डाऊन केली, बघा एकदम सिंपल वे. जर फंक्शन मध्ये फंक्शन असेल तर हा जो एक्स असेल ना याला साइन मध्ये कन्वर्ट करा, नाहीतर कशामध्ये कन्वर्ट करा, इथं जो इन्व्हर्स दिला त्याच्यामध्ये कन्वर्ट करा. कारण जर तो इन्व्हर्स त्याच्या म्हणजे स्वतः आणि त्याच्या इन्व्हर्स जर मल्टिप्लाय होतो तो इन्व्हर्स कट होऊन जातो, माहिती नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार, हा जो पण असेल याचा उलटा म्हणजे साइन इन्व्हर्सचा उलटा कोण असतं, साइन असतो. म्हणजे एक्सला मी साइन ठेवून दिली आणि एक्सला जर मी साइन ठेवला तर काय होऊन जाईल, साइन आणि साइन इन्व्हर्स कट होऊन जातील. दॅट्स इट. कळलं का काय करतोय, लक्षात घ्या. का इन्व्हर्स असेल त्याच्यामध्ये ही टॅग यूज करायची, ही अंडरस्टँडिंग, ही ट्रिक यूज करायची असते. बरं टाकून द्या बरं. आता इथे झाला टॅन, याच्यामध्ये एक्स हा साइन इन्व्हर्स आणि इकडे मी लिहिल साइन टी आणि हा कम्प्लीट डी एक्सच्या जागेवर मी काय लिहिल, कॉस टी डी टी, बरोबर. आता हा साइन साइन इन्व्हर्स आहे, हा आणि हा कट होऊन जाईल. म्हणजे मला काय भेटेल रे, टॅन टी आणि कॉस टी डी टी. आता एक काम करा, टॅनला कन्वर्ट करून द्या साइन अपॉन कॉस मध्ये. मग साइन टी अपॉन कॉस टी इंटू कॉस टी आणि हा कट होऊन जाईल, हा मग माझा डी टी उरेल, बरोबर ना. आता मग करा इंटिग्रेशन द्या. याचं इंटिग्रेशन काय असतं तुमचं, साइनचं इंटिग्रेशन काय असतं, कॉस असतो. मग लिहा कॉस, पण कसा, मायनस ना, मायनस बाहेर काढतो, कॉस मायनस कॉस टी, बरोबर, मायनस कॉस टी. एवढंच आहे ना. प्लस सी. आता एक काम करा, याला ना आता आपल्याकडे लक्षात घ्या का, इथं बघा माझा कॉस्टी आला इंटिग्रेशन देऊ, पण माझा तर एक्स होता, मला आन्सर एक्स मध्ये दिलेला आहे. बघा नीट लक्ष द्या, माझं इकडे कॉस्टी आला आहे पण इथं एक्स यायला पाहिजे ना, इथं साइन आला पाहिजे. आता याला साइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी काय करेन, मला याला जर साइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करेल, लक्षात घ्या. याला मी काय करेल, याला आता एक लक्षात घ्या, तुमचा कॉस स्क्वेअर एक्स जो असेल तो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स असेल. जर मी याला कॉस केला, रूट केला तर हा बी रूट मध्ये होऊन जाईल, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स होऊन जाईल, बरोबर ना. तर याच्यामध्ये कन्वर्ट करा. याच्यामध्ये कन्वर्ट करणार तर कसं होणार बघा, लक्षात घ्या. अंडररूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर टी होऊन जाईल प्लस सी झाला, बरोबर. आता आपल्याला साइनची व्हॅल्यू माहित होती, साइन म्हणजे एक्स आहे, तर साइनच्या जागेवर एक्स टाकून द्या रे. मग टाका मायनस अंडररूट मध्ये 1 मायनस एक्स, आता इथे स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर होऊन जाईल प्लस सी. आता हा ऑप्शन चेक करा कुठे आहे, हा तर नाहीये, हा तर नाहीये. बघा हा रूट दिलेला आहे, याचा अर्थ आपल्याला जंबल केलेला आहे, हा का इथं बघायचं. मग हे दोन्ही सारखे, हा मायनस आहे प्लस, हा बघा हा मायनस आहे प्लस पॉवर मध्ये दिलेला आहे, पण बाहेर मायनस नाहीये, इथं बाहेर मायनस आलेला आहे, इथं टॅन आलेला आहे, इथं टॅन नाहीये. मग शेवटचा आन्सर मध्ये बघा मायनस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हो आहे. पण याला असं पण लिहिलं जातं का, याला ऑप्शन मध्ये असं पण लिहिलं 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1 हा प्लस सी, असं पण ऑप्शन देऊन देणार, सांगता येत नाही. या दोन्हीपैकी एक ऑप्शन देऊन देतील आणि तेच करेक्ट राहतील, कळलं का.
ओके.